नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण माने. आज आपण मित्रमतर्फे वेगवेगळ्या विषयांवरती लोकांचा ज्ञान वाढवण्यासाठी आणि आरोग्याबद्दल काळजीची व्यवस्थित त्यांना उपचार मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या विषयावरती फेसबुक लाईव्ह घेतलेले आहेत. तर आज आपण फेसबुक लाईव्ह घेऊन आलेलो आहोत ते वसंत ऋतूमध्ये वमन हा विषय खूप लोकांना आपुलकीचा वाटतो. खूप वैद्य ह्या दिवसामध्ये वमनाचे शिबिर घेत असतात. तर हे वमन म्हणजे काय, पंचकर्माबद्दल आपला अप्रोच काय पाहिजे आणि कशा पद्धतीनं वमना ह्या वसंत ऋतूमध्ये आपण वमन करावं हा विषय घेऊन आपण मित्रमध्ये आज फेसबुक लाईव्ह करत आहोत. मित्रम तुमच्या ओळखीचंच, तुमचं आपुलकीचं मित्रम आयुर्वेद पंचकर्म केंद्र, शाहूपुरी, दुसरी गल्ली, कोल्हापूर, इथून आपण हे फेसबुक लाईव्ह करत आहोत. आजचा विषय आहे वमन. तर त्याबद्दल मी मित्रमचे जे प्रमुख वैद्य आहेत ते डॉक्टर शशिकांत कुंभार यांना आमंत्रित करतो. नमस्कार सर. नमस्कार, धन्यवाद. मित्रम आयुर्वेद नेहमीच नवीन नवीन गोष्टी म्हणजे ज्या आयुर्वेदामध्ये आहेत आणि लोकांना समजाव्यात असं वाटतं ते विषय घेऊन येत असतो. तर ह्या वेळेला आपण पंचकर्मातील वमन या चिकित्सेविषयी बोलणार आहोत. नक्की सर. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजून घेण्याची गोष्ट आहे की पंचकर्म म्हणजेच काय. नक्की. तर पंचकर्म कशासाठी करण्यात येतं. आपण रोजच्या जेवणात ज्या गोष्टी खात असतो, पीत असतो, वागत असतो, तर या सर्व गोष्टींच्या पासून शरीरामध्ये काही विषद्रव्य तयार होत असतात. नक्कीच. शरीरामध्ये हे टॉक्झिन्स निर्माण झालेले असतात. ते शरीराबाहेर काढले तर लवकर ते प्रकुपित होत नाहीत किंवा शरीराला त्रास देत नाहीत असं ग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कारण ज्यावेळेला एखादा वैद्य रुग्णाला आल्यानंतर औषधं देतो त्याला शमन चिकित्सा म्हणतात. नक्कीच. आणि शमन चिकित्सेला काही मर्यादा येतात. शमन चिकित्सेमध्ये रुग्ण बरा झाल्यानंतर थोडंसं जरी अपत्य झालं तर परत तो आजार लक्षणं घेऊन येतो. मात्र पंचकर्मामध्ये हे वाढलेले वात, पित्त, कफ दोष शरीराबाहेरच टाकले जातात. नक्कीच. आणि ते टाकले गेल्यामुळं शरीर हे निकोप निरोगी बनतं आणि कोणत्याही आजाराला बळी पडत नाही. नक्कीच. मग यासाठीच आता पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण अशा सर्व आणखी खूप क्रिया केल्या जातात. तर यामधलं वमन या संकल्पाविषयी आज बोलायचं. नक्कीच. नक्कीच. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वमन या प्रक्रियेमध्ये करतात काय. वमन म्हणजे उलटी करणं. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की उलटी करणं एक भीतीदायक वाटतं लोकांना. कारण आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाला उलटी झालेलीच असते. तर ही उलटी होताना आतडी पिळवटल्यासारखी होऊन त्यांना उलटी होते आणि त्यामुळं लोकांना जो त्रास झालेला असतो त्यामुळे त्यांना वाटतं की वमन करताना सुद्धा त्रास होईल. पण ही अत्यंत चुकीची धारणा आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला अचानक उलटी होते त्यावेळेला आपण त्याच्या पाठीमागं त्या शरीराची काही तयारी केलेली नसते. हो ना. पण वमन प्रक्रिया ज्यावेळेला आपण करत असतो प्रक्रिया म्हणून त्यावेळेला मात्र तशी परिस्थिती नसते. वैद्यांनी त्या रुग्णाची तयारी करण्यासाठी त्याला खूप मोठ्या प्रमाणात तूप दिलेलं असतं, अंगाला तेल लावलेलं असतं, वाफ दिलेली असते आणि जसं हवं तसं शरीर वाकण्यासारखं झालं हे ज्यावेळेला नाडीमध्ये कळतं त्यावेळेला वैद्य वमन देतो. आणि ते वमन इतकं सुकर होतं की एखाद्या भांड्यातून पाणी सहज ओतावं आणि भांडं स्वच्छ व्हावं, त्या पद्धतीनं शरीर स्वच्छ होऊ शकतं. तर अशा या वमनाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळं लोकांचं जीवन अत्यंत सुखकर, कारण त्यांचे आजार कमी झाल्यामुळं होत असतात. नक्कीच सर, धन्यवाद. वमनाबद्दल खूप सोप्या भाषेत म्हणजे वमनाची क्रिया कशी घडते किंवा कसा फायदा होतो त्याबद्दल तुम्ही खूप सोप्या भाषेत थोडक्यात आपल्याला सांगितलं. तर आता खूप लोकांचे आपल्याला प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये एक प्रश्न खूप आहे की वमन कधी करतात, म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये वमन केलं जातं म्हणजे जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो. हा, तर वमन देतात कशासाठी. प्रथम गोष्ट म्हणजे तर कफासाठी आणि नंतर पित्तासाठी. म्हणजे पहिली क्रिया आहे ती कफासाठी, कारण कफ वरच्या भागात असतो म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी पहिल्यांदा वमन दिलं जातं. तर वसंत ऋतूमध्ये कफ खूपच वाढलेला असतो आणि त्यावेळेला त्याला टाकणं
अत्यंत सोपं पडतं, कारण तो वरच्या भागात येऊन थांबलेलाच असतो आणि त्यावेळेला शरीराला इतर काही त्रास होत नाही. एकूण जी क्लायमेट कंडिशन त्यावेळची जी असते वसंत ऋतूतली, त्या वसंत ऋतूमध्ये कफ ज्या पद्धतीनं गोळा झालेला असतो त्या पद्धतीनं फेकण्यासाठी तो काळ समर्थ असल्यामुळं वसंत ऋतूत नेहमी वमन दिलं जातं. पण एखाद्या आत्तेयिक अवस्थेमध्ये किंवा ज्या शरीरामध्ये आपण असं म्हणू की जसं आपण निसर्गामध्ये वसंत ऋतू पाहतो त्या पद्धतीनं शरीरामध्ये सुद्धा जर वसंत ऋतू चालू असेल म्हणजे त्याच्यामध्ये कफ अत्यंतच वाढलेला असेल इतर काळात सुद्धा, त्यावेळेला आपण आत्तेयिक अवस्थेमध्ये म्हणजे इमर्जन्सीमध्ये कुठल्याही ऋतूमध्ये आपण वमन देऊ शकतो. नक्कीच. म्हणजे इमर्जन्सीला आपण केव्हाही वमन देऊन ते दूषित दोष बाहेर काढले पाहिजेत आणि रुग्णाला आपण लाभ दिला पाहिजे. नक्कीच सर. त्यानंतर खूप लोकांचे प्रश्न असे आहेत की कोणत्या व्यक्तीनं म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःसाठीच प्रश्न विचारला असं वाटते मला की कोणत्या व्यक्तींनी वमन घेणं जास्त योग्य आहे, म्हणजे कुठल्या आजारामध्ये कशा पद्धतीने वमन घ्यावं ह्याबद्दल एक थोडक्यात आम्हाला माहिती द्या. हां, तर मी म्हटलं तसं कफाचा ज्यावेळेला उत्क्लेश असतो म्हणजे कफ जास्त प्रमाणात एखाद्या शरीरात साठलेला आहे, म्हणजे सर्दी खोकला असणारे रुग्ण जे सगळ्यांनाच माहीत आहे की तो आजार पटकन कफाचा म्हणून ओळखला जातो. ऍक्च्युली तसं वैद्य तपासत असताना कफ हा 5 भागामध्ये विभागला गेलेला आहे. त्यामुळे सांध्यातला एखाद्याचा कफ जरी खराब झाला असं वाटलं तरी वैद्य वमन देऊ शकतात. कारण आमवातासारख्या आजारामध्ये सुद्धा ज्यावेळेला जर दोषांचा उत्क्लेश असेल तर वाताचा आजार असून सुद्धा आपण इथं वमन दिलं तर खूप मोठा लाभ होताना सुद्धा दिसतो. ही एक वेगळी कंडिशन आहे वमन देण्याची. काही वेळा सोरियासिस सारखे आजार असतात की त्वचा रोग असतात काही इतर की ज्याच्यामध्ये कंडू म्हणजे खाज जास्त असते तर त्याच्यामध्ये कफ जास्त असतो, तर तो सुद्धा बाहेर काढण्यासाठी आपल्याला वमन देता येतं. तसंच काही म्हणजे मेंदूचे आजार आपण ज्याला म्हणू की कफाचं आवरण आलेलं आहे, तमाचं आवरण आलेलं आहे या आणि त्यामुळं काहीतरी मानसिक आजारांची लक्षणं दिसतात किंवा शरीरावर परिणाम झालेत मानसिक आजारामुळे, अशा ज्या वेळेला कंडिशन असतात सायकोसोमॅटिक ज्याला आपण म्हणतो, अशा कंडिशनमध्ये सुद्धा वमन दिल्यानंतर खूप चांगले लाभ मिळताना दिसून येतात. अशाच पद्धतीने ज्यावेळेला पित्त वाढलेलं असतं अशा रुग्णांच्या मध्ये जर वमन दिलं तर कडू आंबट तिखट असं खूप पित्त पडून जातं आणि शरीर निकोप होतं. अशाच पद्धतीनं जर गर्भाशयाची शुद्धी करायची असेल तरी सुद्धा आपण वमन देतो. म्हणजे पीसीओडीच्या रुग्णांच्या मध्ये वमन दिल्यानंतर रिझल्ट खूप सुंदर येतात. तर वजन वाढलेलं आहे म्हणजे अतिस्थौल्यामध्ये अजिबात वमन देऊ नये, पण स्थौल्य असेल तर ते कमी करण्यासाठी म्हणजे वजन वाढलं असेल तरी सुद्धा वमन अत्यंत हितावह आहे. तसंच काही रुग्णांच्या मध्ये पोटांचे आजार असतात की ज्यामध्ये कफाचं आवरण आल्यामुळे भूक लागत नाही त्यामुळं पोट गच्च होतंय. अशा परिस्थितीमध्ये कफाचं आवरण काढून टाकण्यासाठी आपण वमन देत असतो. तर या वमनामुळं कफ आणि पित्त संसृष्ट जे व्याधी आहेत तर अशा आजारांच्या मध्ये वमनाचा लाभ होताना दिसून येतो. नक्कीच. म्हणजे आतापर्यंत लोकांचा असा समज आहे की फक्त सर्दी खोकला दमा आहे अशा आजारामध्येच वमन घेऊ शकतो, पण तुम्ही तर अगदी सोरायसिस आमवात अशा दुर्धर की जे बरे होत नाहीत आणि खूप दिवस लोक त्यामध्ये अडकलेले असतात अशा आजारामध्ये पण वमन देऊन आपण त्यांना मुक्त करू शकतो. हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे सर्व गोष्टी आपण मित्रांमध्ये करत असतोच, त्यामुळं ह्या गोष्टींचा लाभ आपण नक्कीच घ्यावा. यानंतरचा खूप मुद्दा एक खूप मोठा प्रश्न आहे की असे वमन कोणी घ्यावं असं जसं सांगितलेलं आहे तसं काही आजारामध्ये वमन घेऊ नये. कारण आता हे मी का प्रश्न विचारतोय, कारण खूप लोक घरामध्येच पाणी तोंडामध्ये मीठ पाणी तोंडामध्ये घेऊन उलट्या काढण्याचा एक प्रयत्न करतात. तर त्या लोकांना एक संदेश गेला पाहिजे की कोणत्या आजारामध्ये वमन करू नये, कारण त्याचे गंभीर काही परिणाम होत असतीलच. बरोबर. हा अत्यंत चांगला प्रश्न आहे माझ्या दृष्टीनं. कारण महत्वाचं असं म्हणलं जातं फिजिशियन इज हू नोज द कॉन्ट्रा इंडिकेशन. नक्कीच. म्हणजे खरा डॉक्टर कुणाला म्हणायचं की ज्याला काय द्यायचं ते कळतं, तसंच काय देऊ नये हे नक्की कळतं. म्हणजे अगदी सामान्य लोकांना किंवा कंपाऊंडरला सुद्धा माहित असते की पॅरासिटामॉल दिले तर ताप
येतो, ताप आला जातो. पण कुठल्या कंडिशन मध्ये पॅरासिटामॉल द्यायची नाही हे ज्याला समजतं तो खरा पेशंट. तसंच ज्यावेळेला आपण वमन ही प्रक्रिया करतो त्यावेळेला मित्रमध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णाची नाडी बघून आणि संपूर्ण तपासून त्याची हिस्ट्री घेऊन मगच ठरवलं जातं की हे अवाम्य म्हणजे न वमन देण्यासारखा रुग्ण आहे का वमन देण्यासारखा रुग्ण आहे. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट येते की मगाशी जसं म्हणालो तो अतिस्थौल्य, खूप जर जाडी वाढली असेल तरी वमन देऊ नये, व्यापक दिसतील. हृदयरोग ज्यांना झालेले आहेत अशांना वमन देऊ नये, किंवा विरेचनाचा अतियोग झालेला आहे, बस्तीचा अतियोग झालेला आहे, अशांच्या मध्ये वमन देऊ नये म्हणून सांगितलेलं आहे. बालक आणि म्हणजे अगदी नवजात शिशु आहे तो किंवा अत्यंत वृद्ध लोक जे आहेत तर यांच्यामध्ये वमन देऊ नये. तसंच ज्यांचं सत्व आणि बल कमी आहे अशा रुग्णांना सुद्धा वमन देऊ नये असं सांगितले. गर्भिणीमध्ये सुद्धा वमन देऊ नये. तर ह्या गोष्टी सगळ्या जर आपण पाळल्या तर आपल्याला वमनाचे व्यापक दिसत नाहीत. नक्कीच. म्हणूनच आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की चिकित्सा ती कोणती चिकित्सा की ज्या चिकित्सेनं दुसरा कोणताही आजार निर्माण होत नाही. त्यामुळे वमन ही चिकित्सा केल्यानंतर जर तुम्हाला पूर्ण चांगला उपशम झाला तरच तुम्हाला तो उपयोगी पडणार आहे, नाहीतर अवम्य व्यक्तीला जर वमन दिलं गेलं तर तोटाच होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता खरं लोकांची एक चिकित्सा किंवा चिकित्सक बुद्धी चालवायला सुरुवात झालेली आहे की मान्य आहे आता वमन कोणी घ्यायचं कसं घ्यायचं हे पण कळलं, पण वमनाला दिवस किती लागतात किंवा वमनाची प्रोसिजर किती लांब आहे, आपल्याला किती दिवस त्या पद्धतीनं वमन चिकित्सा घेऊ शकतो. आता खरं सांगायचं तर धावपळीचं खूप युग आहे, मान्य आहे. पण अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत की शेवटी शरीर जर चांगलं असेल, मन चांगलं असेल आणि आत्मा चांगला असेल तरच आपण समाजात जाऊन काम करणार आहे किंवा आपल्या कामामध्ये आपण उत्कृष्ट होणार. आणि म्हणून काही गोष्टींच्यासाठी आयुष्यात आपण वेळ दिलाच पाहिजे. आपण उटी, काश्मीर, बेंगलोर कुठं तर राहायला जाऊन 7, 8, 10, 15 दिवस देत असतो आणि त्याचा आनंद घेत असतो. मग ही पण काही चुकीची गोष्ट नाही आहे. फिरायला जाऊन मन आनंदित ठेवणं उत्तम आहे. पण त्याच प्रकारे जर आपल्याला काही शारीरिक व्याधी असतील आणि आपल्या वैद्यांनी आपल्याला मनापासून सांगितलं असेल की हा आजार वमनानं चांगला होणार आहे, ठीक होणार आहे, तर ते कधीही वेळ घालवणारी प्रोसिजर असेल तरी सुद्धा ती स्वीकारावी. ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की 7 दिवस मोठ्या प्रमाणात तूप पाजलं जातं. जसं की रसियासी मात्रा म्हणजे अत्यंत कमी मात्रा तूप पिण्याची ही 25 ml असते. तर हे जे तूप दिलं जातं हे शुद्ध गाईचं देशी तूप असावं, याला अच्छपान म्हणतात. किंवा वैद्यांनी जर समजा आजार समजून घेऊन त्याच्यावरची काही सिद्ध तूप म्हणजे जसं धान्वंतर घृत, तिक्तक घृत किंवा ब्राह्मी घृत असं जर ठरवलं असेल तर त्या पद्धतीनं ते घृत 25 ml पासून चालू केलं जातं. सकाळी उपाशीपोटी हे कोमट करून तूप पिलं जातं आणि भूक लागल्याशिवाय खायचं नाही हा नियम असतो. तर आज 25 ml, उद्या 50 ml, 75 ml, 100 ml, दर दिवशी 25 ml वाढवलं जातं. कधी कधी जर तेवढं तूप पचून सुद्धा शरीर जर मऊ झालं नाही असं वैद्याला वाटलं किंवा ते पचून प्रत्येक पेशीत पोचत नाही असं वाटलं तर त्याच्यापेक्षा जास्त मात्रा वाढवली जाते. मात्रा वाढवत शक्यतो 7 दिवसापर्यंत पूर्ण शरीर संपृक्त तुपानं व्हायला लागत असतात. तर तेवढं जर शरीर संपृक्त झालं हे वैद्याच्या लक्षात आलं की मग थांबवलं जातं तूप पिणं. आता याच्यामधला मित्रमधला एक वेगळा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी रुग्णाला बोलवतो आणि संपूर्ण अंगाला तेल लावून वाफ देणं ही प्रक्रिया केली जाते. कारण तेल लावल्यामुळं आणखी स्नेह प्राप्त होतो त्या रुग्णाला आणि जसं एखाद्या काठीला आपण तेल लावलं तर हवी तशी वाकवता येऊ शकते, तसं शरीर आपल्याला हवं तसं तयार करता येतं. 8व्या दिवशी तूप दिलं जात नाही, त्या दिवशी सकाळी जेवायला दिलं जातं. संध्याकाळी मुद्दामन दोष वाढवण्यासाठी भात, दही भात असं खायला दिलं जातं किंवा उडीद वडा आणि दही दिलं जातं की ज्या पद्धतीनं संध्याकाळी आपण ते खाल्ल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात दोष वाढतील, कफ वाढेल. आणि मग 9व्या दिवशी सकाळी रुग्णाला अगदी पहाटे बोलवलं जातं आणि संपूर्ण अंगाला तेल लावून वाफ देऊन मग एक त्यांना काढा प्यायला दिला जातो. हा
गोड काढा असतो, कधी काढा असतो, किंवा एखाद्या वेळेस दुधासारखं गोष्ट वापरली जाते. आपण तर मित्रमध्ये उसाचा रस सुद्धा वापरतो. नक्कीच नक्कीच. तर या पद्धतीनं पहिल्यांदा 1-2 ग्लास काढा दिला जातो आणि एखादं औषध दिलं जातं जे वमनाला मदत करतं किंवा वमन करतं. आणि मग थोड्या वेळानं रुग्णाला उलटी होते. आणि ही उलटी होत असताना रुग्णाला कसलाही त्रास होत नाही, कारण आपण जे 7 दिवसात मोठ्या प्रमाणात तूप पाजलेलं आहे, अंगात तेल वाफ केली आहे, त्यामुळे रुग्णाला कसलीही जाणीव होत नाही, उलटीचा त्रास होत नाही. आणि त्यानंतर थोड्या वेळानं आपण परत ते पाणी पाजत राहतो काढ्याचं. आणि शरीरामध्ये सगळे जे दोष आपण स्नेहसंवेदना एकत्र आणून कोठ्यात ठेवलेले आहेत ते उलटीद्वारे बाहेर पडताना दिसतात. अगदी कफ इतका पडताना पाहिलेला आहे की तांब्या सुद्धा कफ निघालेला आहे बऱ्याच जणांचा. आणि त्यानंतर शरीर इतकं हलकं, चेहऱ्यावर तेजस्विता येते आणि त्याच्यातले संपूर्ण आजार तर कमी होतातच, पण रुग्णाला इतका हलकेपणा येतो की त्याला एकदम 20 वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतं. म्हणून वमन ही सगळ्यात पहिली आणि श्रेष्ठ पंचकर्मातली चिकित्सा सांगितली आहे. छान, धन्यवाद सर. खूपच छान तुम्ही वमनाची एकंदर माहिती दिलेली आहे. आता खूप लोकांचा प्रश्न असा पडलेला आहे की खरोखर सर तुम्ही इतकं चांगलं काम करत आहात, पण एखादं उदाहरण जर तुम्ही सांगू शकला की कशा पद्धतीनं कोणत्या आजारामध्ये तुम्ही वमनानं चांगले रिझल्ट घेतलेले आहेत, तर त्याच्यावरती अगदी सोन्याहून पिवळ्यासारखं गोष्टी होतील, तर थोडंसं एक उदाहरण सांगा तुम्ही. हा ठीक आहे, उदाहरणं सुद्धा द्यायला हरकत नाही. कारण आता जसं मी सांगितलं मोठ्या प्रकारचं वमन की बृहत वमन ज्याला म्हणतात, 7 दिवस तूप पिणं, 8व्या दिवशी विश्रांती, 9व्या दिवशी वमन. पण काही वेळा असं असतं की काही अत्येक कंडिशन असते की ज्याच्यामध्ये तुम्ही 5 दिवस तूप पाजून सुद्धा वमन करू शकता, ज्याला आम्ही मध्यम वमन म्हणतो. काही वेळा आम्ही असं करतो की 1 दिवसालाच फक्त रात्री तूप भात खायला देतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वमन करतो, ज्याला लघु वमन म्हणतात. तर लघु वमनचा अर्थ असा नव्हे की जे कमी प्रमाणात घेतल्यामुळे त्याचा गुण पण कमी येणार, तर तसं नाही आहे. कारण मी आता साधारण एक 5-6 महिन्यापूर्वी, ज्यावेळेला वसंत ऋतू नव्हता, मी जसं म्हणालो की वसंत ऋतू त्या शरीरात जरी असेल तरी सुद्धा आपल्याला वमन अत्येक अवस्थेत देता येतं. तर ती एक 18-19 वर्षाची मुलगी आहे की जिचे पिरियड रेग्युलर नाही आहेत आणि तिला बराच काळ म्हणजे साधारण 7 ते 8 महिने पिरियडच आलेले नाही आहेत आणि त्यामुळे PCOD म्हणून ती डिटेक्ट झालेली आहे. तर अशा रुग्णामध्ये मला कफ संस्कृतता जाणवली, म्हणजे कफ वाढलेला आहे. कारण का, तर तिचं खाणं पिणं सगळं कफकर होतं. रोज दही खाणं, दूध भरपूर पिणं आणि एका जागी बसून काम करणं, त्याच्यामुळं कफ वाढलेला होता की ज्या कफाच्या अवरोधानं तिला पिरियड्स होत नव्हते. तर हे माझं एकदा निदान ठरल्यानंतर तिला सांगितलं की वमन करावं लागेल आणि ते लगेच केलेलं उत्तम आहे. त्यामुळे तिला वमन दिलं आणि लिटरली दुसऱ्या दिवशी तिचं ब्लिडिंग चालू झालं. आता कोणतंही औषध त्या दिवशी आपण ज्या दिवशी वमन दिलं त्या दिवशी दिलेलं नव्हतं की काही हार्मोनल ट्रीटमेंट म्हणावी तर तीही नाही आहे. फक्त वमन ही प्रक्रिया घडते आणि दुसऱ्या दिवशी MC येते. तर ही इतकी सोपी आणि साधी गोष्ट आहे. पण असाच आता उलटा प्रयोग सांगतो, कारण ही गर्भाशयाच्या शुद्धीसाठी केलेलं लघुवमन असतं. तर दुसऱ्या प्रकारामध्ये अशाच एका मुलीला, आणि तिचं वय साधारण 21-22 असेल आणि ब्लिडिंग कंटिन्युअस होत राहत होता. हार्मोनल बॅलन्स तिचा गेल्यामुळं तिच्यामध्ये ब्लिडिंग साधारण 1 ते 1.5 महिना चालू होतं. आणि इतकं ब्लिडिंग हे मी माझ्या दृष्टीनं रक्तपित्त हे डायग्नोसिस होतं माझं, ते रक्तप्रदार नव्हे. म्हणजे MC असं गृहीत न धरता पित्ताच्या उष्णतेनं रक्त पातळ होऊन बाहेर येतं हे माझं निदान होतं. आणि ज्यावेळेला अधोमार्गानं रक्त जातं त्यावेळेला ते उलट्या दिशेनं जर त्याला वमन केलं की त्यानंतर ते थांबेल असं ग्रंथामध्ये वर्णन आहे. त्यामुळं मग मी ठरवलं की वमन द्यायचं आणि त्या पेशंटमध्ये, त्या रुग्णामध्ये वमन दिलं आणि अक्षरशः दुसऱ्या दिवशी तिचं ब्लिडिंग थांबलेलं होतं. म्हणजे यासारख्या गोष्टी वमनासारख्या, जसं ब्लिडिंग जास्त होतंय दिली जातं आणि जर होत नाही म्हणून पण दिलं जातं, पण याच्यामध्ये निदान परफेक्ट असावं लागतं तरच ती गोष्ट साध्य होते, अन्यथा नाही. नक्कीच सर. पुढचा माझा प्रश्न त्याबद्दलच आहे की वमन किंवा कोणतेही पंचकर्म हे वैद्यांच्या निगराणी खालीच करणं कितपत योग्य आहे, म्हणजे करणंच गरजेचं आहे ना?
हो, कारण मगाशी तुम्ही म्हणाला तसं आहे की घरात आपण थोडंसं मीठ पाणी पिऊन उलटी करणं याला वमन म्हणलं जातं, पण ते वमन नव्हे, ती छर्दीच म्हणावी जी आपण बळानं काढलेली आहे. आणि त्याचे आजार आयुर्वेदानं वेगळे वर्णन केले. म्हणजे यात अल्सर सारख्या घटना सुद्धा घडू शकतात, कारण आपण शरीराची तशी तयारी केलेली नाही, शरीराला तेवढी स्निग्धता दिलेली नाही आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जसं कच्च्या फळातून रस काढायला गेलं तर जसा फळाचा नाश होईल तसा शरीराचा नाश होईल म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं मुद्दामन असं घरी वमन करणं अत्यंत चुकीचं आहे. वैद्याच्या देखरेखीखाली आणि वमन करणं योग्य आहे का हे पाहून जर वमन घेतलं तर निश्चितपणे त्याचा फायदाच होईल, अपाय होणार नाही. नक्कीच. म्हणजे तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच पंचकर्म करणं हे फार गरजेचं आहे. चुकीच्या पद्धतीनं जर चुकून हे पंचकर्म घरामध्ये किंवा तर चुकीच्या माणसाच्या हातून जर केले गेले तर आपल्या शरीराचा नाश होण्याची शक्यता जास्त आहे. धन्यवाद सर, आपण खूप छान वमनाबद्दलची माहिती दिलेली आहे. आत्ता वसंत ऋतू चालूच आहे, तर सर्व आपल्या प्रेक्षकांनी आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी नक्की मित्रमध्ये येऊन एक वेळ वमनाची माहिती घ्यावी. वमनाची माहिती जर एकदा व्यवस्थित घेतली गेली तर नक्कीच ते हे वमन म्हणजे आपल्या शरीराचे शुद्धीकरण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. नक्की भेटू मित्रम आयुर्वेद व पंचकर्म सेंटर येथे, शाहूपुरी 2री गली, कोल्हापूर येथे. धन्यवाद. धन्यवाद.